ममता अन प्रेम त्यागाची होती माई तुग मूर्ती. माया ममता अन प्रेम त्यागाची होती माय तुग मूर्ती. कोणीही विसरू नाही शकणार रमाई माऊलीची कीर्ती, रमाई माऊलीची कीर्ती. आजच्या या विचार मंचावर उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा दैवशाला बबनराव दांडेकर, तसेच प्रमुख वक्त्या माननीय वर्षाताई पुणगे, माननीय प्रज्ञा किशोर इंगोले आणि उपस्थित सर्व महिला भगिनी, आज आपण माता रमाई यांची 127वी जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. खरोखर आजची जी महिलांची उपस्थिती आहे ती खरोखरच म्हणजे गौरवशाली आहे, कारण उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अगदी म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला तरी सुद्धा भरभरून प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करते आणि कौतुक पण करते. जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे एक स्त्री असते, तसं परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशामागे माता रमाई या होत्या आणि त्यांच्या कार्यामध्ये खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाई होत्या. अवघ्या 9 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाला. अगदी साध्या पद्धतीने भाजी मार्केटमध्ये त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस काही कुठलीही शान शौकत नाही, कुठलंही म्हणजे पंचपक्वान्न नाही, अगदी साध्या पद्धतीने. पण आजच्या काळामध्ये मात्र उलट स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कोणत्याही विवाहात आपण पाहतो प्री वेडिंग सेरेमनी आहे, त्याच्यानंतर लग्न समारंभ देखील मोठ्या धामधुमीमध्ये केला जातो, कितीतरी मोठा खर्च केला जातो. तर खरंच हा खर्च करणे खरोखरच आवश्यक आहे का, हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. या खर्चाला कुठेतरी आपण फाटा द्यायला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या सतधम्मामध्ये, आपल्या काही जे समाज कार्य जे आहे यामध्ये लावला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाबाई आल्या, त्यांचा संसार चालू झाला, सुखाचा संसार चालू झाला. अगदी 9व्या वर्षी म्हणजे खेळण्या बागडण्याचं वय आहे, परंतु त्या काळामध्ये प्रथाच अशी होती, बालविवाह प्रथा, आणि त्यामुळे त्यांना नाईलाजाने विवाह करावा लागला. अर्थात बालविवाहाची प्रथा आहे याला त्यानंतर राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले हे जे सर्व समाज कार्यकर्ते आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु याला बरीच वर्ष लागलेले, बराच काळ लोटावा लागलेला आहे. जी महिला पतीचं निधन झाल्याच्या नंतर सती जायची, म्हणजे पहा, एका स्त्रीला जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, परंतु यासाठी किती संघर्ष करावा लागला या सर्व महामानवाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, राजा राममोहन रॉय असो, राजर्षी शाहू महाराज असो, अशा अनेक महापुरुषांनी हे कार्य केलं आणि खऱ्या अर्थानं स्त्रीला न्याय मिळवून दिला. ही सतीची प्रथा बंद केली. त्यानंतर केशवपंची प्रथा होती, ती सुद्धा बंद करायला लावली कायद्यानुसार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर अगदी लहानपासून संघर्ष केला, अगदी लहानपणापासून. शाळेत जायचे तेव्हाही आपल्याला सर्वांना माहिती आहे इतिहास, शाळेत जायचे तेव्हाही त्यांना बाहेर बसून शिकायला लागायचे. त्याच्यानंतर नोकरीसाठी म्हणजे एवढे शिकलेले असून सुद्धा नोकरी लवकर मिळायची नाही, कारण का, तर जाती व्यवस्था असल्यामुळं त्यांना खूप संघर्ष करावा. लोकसंघ सोशल एज्युकेशन मुवमेंटच्या वतीने स्वयंदीप अशोका पार्क हिंगोली या ठिकाणी
त्यागमूर्ती माता रमाईची 127वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त ही सेमची कार्यकर्ती मंडळी भोजन तयार करत आहे. जय जय त्यांनी उलट आपला घर चालवण्यासाठी, आपला संसार चालवण्यासाठी त्यांनी शेण वेचलं, गोऱ्या थापल्या आणि त्यामधून त्यांनी पैसे कमावले आणि त्या पैशातून त्यांनी आपला संसार चालवला. त्याचबरोबर राहिलेले जे काही पैसे आहे हे पैसे बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी परदेशामध्ये त्या मनी ऑर्डरला पाठवले. बाबासाहेबांनी शिकलेल्या नव्हत्या, अडाणी होत्या, निरक्षर होत्या. मग बाबासाहेबांनी त्यांना आग्रह केला की रामू तू शिकलं पाहिजे, तू मुंबईला वाटलं. मग रामू म्हणायची मी काय करायचं शिकून, मला काय करायचं शिक्षण. मग त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की रामू मी जेव्हा परदेशात जाईल तेव्हा मी तुला पत्र पाठवेल आणि त्या पत्राचं उत्तर तुला देता आलं पाहिजे. मी जे पाठवलेलं पत्र आहे ते तुला वाचता आलं पाहिजे रामू. आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की खरोखर साहेब मी शिकणार, मी तुमचं ऐकणार, मी लिहायला वाचायला शिकणार आणि मी स्वतः तुम्हाला पत्र पाठवणार. आणि खरोखरच ही शिक्षणाची सुरुवात त्यांच्या जीवनामध्ये झाली. त्यांनी शिकलं आणि त्याचा फायदा त्यांना झाला की बाबासाहेब जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्या स्वतः पत्र पाठवत असत, त्यांना लिहून ऑर्डर करत असत. अशा प्रकारे शिक्षणाचा फायदा हा प्रत्येक ठिकाणी होतो. शिक्षणाची जी ज्योत आहे ही शिक्षणाची ज्योत ही आपण शेवटपर्यंत शेवट ठेवली पाहिजे. असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ते खरंच आहे. आपण बघतोय की आज आपला समाज, पहिले आपल्या समाजाची काय अवस्था होती आणि आज आपण एक चांगलं राहणीमान जगत आहोत. आपले मुलं डॉक्टर बनत आहेत, इंजिनियर बनत आहेत, वकील बनत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बिझनेस करत आहेत. आणि हे सर्व यश आपल्याला कुणामुळे मिळत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना साथ देणाऱ्या आपल्या रमा माता. खरोखरच माता रमाई त्यांचं जे जीवन कार्य आहे, अतिशय दुःख आलं त्यांच्या आयुष्यामध्ये. बरोबर आहे, दुःख आलं, आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्या अंगावरची जी जबाबदारी आहे ती अगदी लहान वयामध्ये येऊन पडलेली होती. त्यांनी अनेकांचे मृत्यू झेलले. त्यांना जे 4ही पुत्र झाले, फक्त यशवंत हा मोठा मुलगा जिवंत राहिला. बाकीचे 4 पुत्र जे आहेत अतिशय त्यांना म्हणजे दुःखानं त्यांना मातीआड करण्याचं काम पडलं. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांना या दुःखाची झळ त्यांनी लागू दिली नाही. त्यांनी त्यांना कळवलं, परंतु यथावकाश कळवलं, लगेच नाही. बाबासाहेब डगमगून नाही गेले पाहिजे, त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही व्यत्यय नाही आला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटायचं. आणि म्हणून त्यांनी अतिशय म्हणजे जबाबदारीनं त्या प्रत्येक कार्य करत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू म्हणत असत. एकदा काय झालं की रमाबाई म्हणाल्या की साहेब मला दागिने घालायची हौस झालेली आहे, मला दागिने पाहिजे. आणि मग जेव्हा ते बॅरिस्टर बनले त्याच्यानंतर थोडी चांगल्या प्रकारे निर्माण झाली आणि त्यांना दागिने करून दिले.